हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाचे बंधने संताविना प्राप्ती नाही संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही तेने साधती साधने तुटतील भवाचे बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधन तुटतील भवाचे बंधन विठ्ठला हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान असे भगवत भक्त जगतवंदनीय साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मुकुटमणी असलेले शांती ब्रह्म पैठण निवासी जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संत प्रकरणातील संतांचे महात्म्य सांगणारा आणि संतांचे महात्म्य कळल्यानंतर हरीची प्राप्ती कशी होती याचे सांगणारा हा छोटासा अभंग आज या आपण कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. या ठिकाणी 3 दिवसीय चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आयोजक महंत श्री आमचे गुरुबंधू बालकृष्ण महाराज इलक यांनी या भव्य दिव्य कार्यक्रमाची शोभा या ठिकाणी अतिशय उत्कृष्टपणे जनार्दन स्वामींची पुण्यतिथी ही त्यांची परंपराच आहे, परंतु यावर्षी जरा कार्यक्रम जरा भव्य दिव्य आहे. याबद्दल महाराजांचे सर्वच्या आपल्या परिसराच्या वतीने आणि या ठिकाणी आयोजक महाराज असले पण कुणीतरी करणारा पाहिजे म्हणून महाराज पुढे आहे आणि ते उत्तराधिकारी आहे. महाराज माझ्यासोबत असते, आळंदीला होते, काही वर्ष आम्ही सोबत होतो. त्यांचं बरेच अभ्यास या ठिकाणी झालेला आहे. काही विद्यार्थी आहे, त्याच्याकडे विद्यार्थी शिकतात आणि महाराजांनी स्वतःचं कष्ट करून स्वतः बळ लावून रामायण झालं, भागवत झालं, आता या ठिकाणी विद्यार्थी शिकतात महाराज 20-25. त्याबद्दल
महाराजांचं जेवढं कौतिक करावं तेवढं कमी आहे, कारण आपल्याला वेळ नाही. नाही तर खरं तर महाराजांच्यावर 1 घंटा महाराजांवर कीर्तन होऊन जाईल, आपल्या गरज पडणार नाही बाकी काही घ्यायची. एक आपण घेतलं तरी महाराजांचं पूर्ण कीर्तन होऊन जाईल. असो कीर्तनात सांगते बाबा, आमचे बाबा सांगायचे पाठामध्ये की कीर्तनात माझं नाव घ्यायचं नाही. परंतु कसं असतं, आता जी हल्लीची परिस्थिती आज झालेली आहे, कीर्तनात नाव घेणं योग्य नाही. परंतु आलेले सर्व भजनी मंडळ आणि सर्वांचं एकदा पुनश्च धन्यवाद करतो. कुणाचंही नाव घेत नाही, कृपया क्षमा करा. सर्व आलेले माझ्यासोबत गुरुजन मंडळी, गायनाचार्य, चौदार बाबा, बसलेले मायमाऊली, मस्त उत्कृष्ट आपले विद्यार्थी, आलेले महाराज, मृदुंगाचार्य, सर्वांचे एकदा धन्यवाद करतो. कारण वेळ कमी असल्यामुळे चिंतन संपणार नाही म्हणून पुढे जातो. विठ्ठल समचरणं सरोजं सारलीलाबुधाभं जगन्निहित पाणिनं मंडनं मंडनानां तरुणतुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू पीठे भीमारत्यं परं पुंडरीकाय दातु मुनियन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. काय माझी वाणी मानिल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया अलंकापुरी रम्यसिया सरस्तं पदाम भोज तेजस्फुरन्दी प्रदेशं विधीन्द्राधिदेव सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सौवेद्यात्मरूपा देवा तुझी गणेशु सकळार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी आकार चरण युगुल उकार उदर विशाल अकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले ते शब्द ब्रह्म कवळले हे मिया श्री गुरु कृपे नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी
हे श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया जयांची केली आ स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता हृदय हे आपुले चौफारोनिया भले वरी बैसहू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी वारकरी संतांचा. हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटतील भवाची बंधने. आपल्याला जर का हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल? संताचे पाय धरावे लागतील. ज्यावेळेस आपण संताचे पाय धरू त्याच वेळेस फक्त आपल्याला हरीची प्राप्ती होईल. मग संत भेटणं सोपं आहे का महाराज? संत सोपे का? कलियुगी तर बहु संत झाले, गल्ली गल्ली संत झाले महाराज. कलियुगी बहु संत झाले. तुकाराम महाराजांप्रमाणे कलियुगामध्ये संत हे गल्ली गल्ली झाले महाराज. आजकाल एक युट्यूबवर निघते तर बघा ते चॅनलवर ते 2 जण बघत असते आणि ते सांगते की कहा से आए हो, ते सांगते त्यांना का महाराज हुआ असं तसं सांगते. त्याला विचारते एखादा श्लोक म्हण, गायत्री मंत्र म्हण, काहीतरी म्हणून दाखव. संत आहे ना, काहीतरी म्हणून दाखव. स्वतःला साधू म्हणून घेणं सोपं आहे महाराज, पण साधू होणं अवघड आहे. कारण साधू आणि संत हे दोन्ही एकच. संत नुसतं म्हणून घेतलं संत होत नाही. संतासाठी आचरण तसं पाहिजे, संत तसे पाहिजे. कारण संत हे दुर्लभ आहे. एक वेळेस भगवंताची प्राप्ती होईल पण संताची होत नाही. कारण संत जर भेटला ना जगाचं कल्याणच झालं. जगाचा आपलं तर होणारच, त्यात काही शंका नाही, पण जगाचं कल्याण होईल. पण कधी? खरा संत भेटल्यावर. त्यासाठी खरा संत भेटणं इतकं सोपं नाही. कलियुगामध्ये संत भेटी ही एकदम दुर्लभ आहे महाराज. पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात जर तुम्हाला हरीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुम्हाला संताचे पाय धरावे लागतील. त्याने साधती साधन सर्व साध्य होईल. तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल, पण त्यासाठी तुम्हाला संताचे पाय धरावे लागतील. वयाच्या अवघ्या 6-7 वर्षामध्ये नाथ महाराजांनी सर्व गाथा गीता भागवत सर्व अवगत करून घेतलं होतं. वयाच्या 6-7 वर्षामध्ये तरी त्यांना गुरुची तत्मत होती. एक गुरु भेटला पाहिजे. कुणीतरी आपल्याला गुरु भेटला पाहिजे अशी तगमग होती. एकदम मुहूर्तावर जन्म झाल्यामुळं आई वडील गेले आणि आजी आजोबांनी सांभाळ केला. परंतु संत आणि गुरु भेटण्यासाठी जी तगमग होती ती कोणाला न सांगता होती. आतमध्ये तगमग होती. संत भेट मला झाली पाहिजे. मला संताची प्राप्ती झाली पाहिजे. कारण मला देवाची प्राप्ती करून घ्यायची म्हणून. संतांची संगती मनो मार्ग
संतांची संगत जर का भेटली ना महाराज, जगाचा उद्धार, स्वतःचा उद्धार तर होतोच, पण त्या भवसागरातून तरुण जाण्यासाठी जी नाव लागते ना, ती नाव हे संत. ते हे संत असतं. कारण तुटतील भवाचे बंधने, या बंधनामध्ये आपण अडकलो आहोत. यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी नावची गरज आहे, नाव. कारण आपण इतका मोठा सागर आहे, यातून आपण तरुण जाऊ शकत नाही, पोहून जाऊ शकत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल? संतांची संगती घ्यावं लागेल, म्हणजे नावेत बसावं लागेल. नाथ महाराजांनी तीच नाव शोधण्यासाठी या ठिकाणी देवगिरी या ठिकाणी आले. कोणीतरी सांगितलं की जनार्दन स्वामी या ठिकाणी आहे आणि नाथ महाराज या ठिकाणी आले आणि त्यांना परिचय दिला. नाथ महाराजांचं तेज बघून सनी स्वामींनी त्यांना ठेवून घेतलं. स्वामींनी त्यांना ठेवून घेतलं आणि सर्व गोष्टी अवगत करून दिल्या. खऱ्या संतांची प्राप्ती झाली महाराज. म्हणून आज नाथ महाराज हे संत नसून डायरेक्ट देव झाले. कारण हरिप्राप्तीची उपाय, ज्यावेळेस आपण संत व्हायला जातो ना, त्यावेळेस आपल्याला संत होण्याची गरज नसते, आपल्याला फक्त मनुष्य होण्याची गरज असते महाराज. फक्त माणूस होण्याची गरज असते. संत डायरेक्ट होत नाही कोणी. आपल्याला जर संत व्हायचं असेल किंवा संतांची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्याला आपल्या आईमध्ये देव दिसला पाहिजे. काय देव दिसला पाहिजे? आपल्याला आपल्या आईमध्ये आपल्याला देव दिसला पाहिजे. ज्यावेळेस आपल्याला आईमध्ये देव दिसतो ना महाराज, त्यावेळेस आपल्याला देव, वडिलात सुद्धा देव दिसायला लागतो. आणि ज्यावेळेस वडिलात देव दिसतो ना, त्यावेळेस अतिथी देव दिसायला लागतो. अतिथी, मातृदेवो भव, पितृदेवो भव, नंतर आचार्य देवो भव. त्यावेळेस आई, आपल्या आईत आपल्याला जेव्हा देव दिसतो ना, आपल्या त्या आई देव दिसण्यासाठी आपल्याला आपलं अंतःकरण तसं करून घ्यावं लागतं. आपल्याला सहज आई, आपल्या आईमध्ये देव दिसत नाही. आपल्याला मातृत्व कळलं पाहिजे, आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे. भक्ताच्या जे काय वैष्णव असतात त्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला आईमध्ये देव दिसतो. आईमध्ये देव दिसल्यानंतर वडिलात देव दिसला पाहिजे. वडिलात देव दिसल्यानंतर अतिथीमध्ये देव दिसला पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यामध्ये आपल्याला देव दिसला पाहिजे. आलेले जे काय मंडळी असतील हे आपल्यासाठी देव आलेले आहेत. जे जे भेटी ते कधी दिसतं? या 3 महिने दिसल्यानंतर 4थ्यामध्ये काय होतं? मग आपल्या सगळ्या जगामध्ये आपल्याला देव दिसायला लागतो. जे माणूस दिसन ते आपल्याला देव दिसायला लागतो. हे झाले 4. 5वं असं आहे, जिथं जीव आहे तिथं आपल्याला देव दिसायला लागतो. जिथं जीव असेल, जीव काही असो, प्राणी असो, पक्षी असो, झाड असो, काही असो, जिथं जीव आला तिथं शिव आला. ज्यावेळेस आपल्याला या 5 मध्ये जेव्हा देव दिसतो ना, देव या 5 गोष्टीमध्ये आपल्याला जेव्हा देव दिसतो तेव्हा आपल्याला संत भेटतो. तशी संतांची भेट भेटत नाही. विठ्ठल संतांची प्राप्ती ह्या 5 गोष्टीपासून सुरुवात होती महाराज. आपल्या आईपासून, वडिलापासून, अतिथीपासून, जनापासून म्हणजे जगापासून, सर्व माणसापासून आणि जीवापासून. या 5 गोष्टी जेव्हा आपल्याला देव दिसतो ना, त्यावेळेस आपल्याला संतांची भेट होती. आणि जेव्हा संत भेटते तेव्हा आपल्याला असं वाटतं की मी संत आहे. त्या संतांचं जेव्हा आपण आचरण बघतो, संतांच्या जे गोष्टी बघतो, ह्या 5 गोष्टी झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की मी स्वतः संत आहे. आणि जेव्हा संत होतो तेव्हा काय होतं? तर देव पाहण्याची गरज पडत नाही. कारण तुकाराम मला सांगतात, देव पाहावासी गेलो, देव पाहावया 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 गेलो.
तुकाराम महाराज सांगतात मी देव पाहावयासही गेलो आणि तिला स्वतः दिवस होऊन ठेवलो. कारण महाराजांना सर्वात चराचरामध्ये दिवस होता. देव कुठंही दिवस होता. तसं स्वतः महाराजांना भाजीत, कांद्यात, मुळ्यात सगळ्यात दिवस होता. तसं संताला सर्व जगात देव दिसतो. संत हे कोणासाठीही फक्त परोपकारी असतात. स्वतःसाठी काही करायचं नाही. फक्त लोकांना जगाच्या कल्याणा संताची विभूती बस, बाकी काही करायचं नाही. ते उदाहरण देतो मला लक्षात येईल तुमच्या विठ्ठला. नारद मुनी भगवान विष्णू शयनावर बसलेले होते, असे झोपलेले होते थोडेसे. नारद मुनी गेले आणि नारद मुनींनी विचारलं भगवंता संत भेटी म्हणजे काय हो? एकदम महाराज असे भगवान विष्णू असे थोडे हसले, हास्य केलं आणि त्यांना उत्तर दिलं संत भेटी. ते म्हणे हो, मला लय हास्य हो. संत भेटी म्हणजे काय हे मलाच माहित नाही. असे कोण म्हणतात? नारद मुनी म्हणतात भगवंताला. भगवान विष्णू म्हणे टाइम आला का सांगतो. आता टाइम नाही, आला का सांगतो तुम्हाला. टाइम आला का सांगतो. काही दिवस बोलून गेले महाराज आणि नारद आले म्हणजे महाराज संत भेटीचं काय झालं? संत भेटी म्हणजे काय? बरं ठीक सांगतो. त्या झाडाच्या कुपटीवर एक सरड्या होता. सरड्या आपलं त्याचं काम करत होता. सरड्याकडे जा म्हणे आणि त्याला फक्त विचारा संत भेटी म्हणजे काय? सरड्या तिथून नारद मुनीला सांगितल्यावर काय आता येणंच आहे. आले तिथं विचारलं बाबा तुम्हाला बोलता येतं का नाही मला माहित नाही, पण मला आज्ञा अशी दिली की संत भेटी काय हे तुम्हाला विचारायचं. त्या साड्याला विचारलं महाराज संत भेटी म्हणजे काय? साड्या मरण पावला महाराज. साड्या मरण पावला, पडला खाली पडला आणि त्याला वाटलं असं काय झालं आपल्याला तर काही कळलं नाही. तो परत त्याला असं बघितलं ते काठी बिडी लावून काही नाही, ते सोडून गेलं. असं काय झालं याला काय विचारलं आपण असं. परत तिथून गेले आणि भगवान विष्णूपाशी गेले आणि परत विचारलं आणि महाराज असं असं झालं. मला काही कळलं नाही. बर परत सांगतो, वेळ आला का परत सांगतो काय करायचं. बर परत काही दिवस निघून गेले, परत गेले म्हणजे महाराज संत भेटीचं काय झालं? ध्यास लागली ना, ध्यास. जेव्हा ध्यास लागतो ना महाराज स्वतःच्या काही करायसाठी ध्यास लागतो ना, ती गोष्ट प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. ध्यास होता. परत विचारलं संत भेटी काय म्हणजे काय हो? ते खाली झाडावर पोपट बसलेला आहे. पोपट. त्या पोपटाला जाऊन विचारा संत भेटी म्हणजे काय? परत नारद मुनी आले आणि त्या पोपटाला हात जोडले आणि विचारलं पोपटा तुम्हाला तर बोलते असं मला वाटतं, पण संत भेटी म्हणजे काय हो? पोपट वरतून खाली पडला महाराज, मेला ते पोपट. यांना असं वाटलं झालं काय नेमकं, असा कोणता प्रश्न विचारला का संत भेटी काय? प्रश्न पडला ना नारदाला. नारद परत वरती गेले आणि परत विष्णू भगवंताला विचारलं का बाबा असं दोनदा झालं, असं नेमकं संत भेटी म्हणजे नेमकं होतं काय तरी, असं काय संत भेटीमध्ये एवढं मोठं काय आश्चर्य? संत भेट म्हणजे काय? मला ना अजून आतुरता लागली म्हणजे मला अजून आता असं वाटतंय का संत भेटी आधी असं काय असं. बरोबर ठीक सांग. काही दिवस झाले महाराज, 4-5 दिवस झाले. परत नारद मुनी आले आणि महाराज संत भेटी म्हणजे काय हो? झालं काही? हा आता झालं बघू, आता झालं. खाली एक राजाला मुलगा झाला. एका राजाला मुलगा झाला आणि मुलगा झाला 24 वर्षानंतर. किती वर्षानंतर? 24 वर्षानंतर मुलगा झाला. लग्न होऊन 24 वर्ष होऊन गेले पण काहीच नव्हतं. 24 वर्षानंतर मुलगा झाला आणि त्या मुलाला आज त्याची 5वी. त्या मुलाची काय आज 5वी. त्या मुलाकडे जा
आणि त्या मुलाला विचारा संत भेटी म्हणजे का. नारदाने लांबून हात जोडले. नारदाने त्या शाळेला मला माहित नाही कोण होतं काय माहित नाही. त्याचा काही संबंध आला नाही. मला केस झाली नाही, काही नाही तो गेला तर काही माझ्यापर्यंत आला नाही. मला काही पुरुष लोक घराला आले नाही. पोपटाचं तर झालं. मला पोपटाचं काही केस झाली नाही, माझ्यावर काही नाही. मला कोणी पुरुष लोक आले नाही, कॉल आला नाही, व्हॉट्सअपला नाही, ट्विटरला नाही, कशाला नाही, मेल नाही, काही नाही. पण राजा आणि 24 वर्षानंतर मुलगा झाला आणि पाची, आणि त्याला विचारलं आणि तो का कधी, म्हणजे तुमचं म्हणणं आहे का मी मारावं म्हणून, तुमचं म्हणणं आहे मला फाशी द्यावं म्हणून सांगते मला राजाने. असं काही असेल तर मला आताच सांगा, म्हणजे मी तुम्हाला विचारणारच नाही याच्यानंतर. आताच मला क्लिअर करून टाका. तसं नाही, चाल आणि विचार संत भेटी म्हणजे काय. नाही मी काय जात नाही, मला प्रश्नाचं उत्तर कळलं. नाही कसं कळलं म्हणजे सांग. नाही म्हणजे मी कोणाला विचारून घेईन. अरे कशाला असं करतो, सांग विचार. नाही म्हणजे सोडणारच नाही मला राजा. डायरेक्ट सुळावरच म्हणे मला, नारायण नको कोणीच नको तुला. डायरेक्ट तिथंच केली हिंमत. तू मी आहे म्हणे, तिथं गुप्त करून टाकेन, तू जा. विचारलं. तिथे गेले. त्याला हा म्हणलं को म्हणलं. त्या बाळाला नारद मुनी आले. गाड्या वाया झाला. नारद मुनी त्या मुलाला हातात घेणार, हात कापा लागले नारद मुनीचे. त्याला घ्यावं का नाही घ्यावं, काय करा. त्याला मांडीवर घेतलं आणि विचारलं. एक प्रश्न विचारतो म्हणजे बाबा तुम्हाला, विचारा अर्थ पटवला ना. विचारलं काय करा, मरण नाही, दुसरं काय करणार आहे. देवाने सांगितलं. गेले विचारलं, बाबा संत भेटी म्हणजे काय. 5 दिवसाचा मुलगा डायरेक्ट मनात पोरायला लागला. सगळ्यात पहिले मी सरडा झालो. काय झालो? सरडा. मनुष्य जन्म झाल्यानंतर माणूस जेव्हा त्याच्या कर्मानुसार मरतो, त्याचा पहिला जन्म हा सरड्या असतो. सरड्यापासून त्याचा जन्म सुरू होतो. मला त्या जन्मामध्ये तुमचं दर्शन झालं आणि मला डायरेक्ट शेवटचा डायरेक्ट मला जन्म भेटला. 83,93,99,998 जन्म मला डायरेक्ट चुकले. त्या मी त्यात गेलोच नाही. तुमचं दर्शन मला झालं, मी त्यात गेलो नाही. डायरेक्ट मला पोपटाचा जन्म भेटला आणि पोपटाच्या जन्मामध्ये मला परत तुमची भेट झाली. मला परत तुम्ही भेटले आणि तो जन्म तो पण मी माझा गेला आणि डायरेक्ट मला राजाच्या घरी जन्म भेटला. डायरेक्ट राजाच्या घरी. आज मी राजाच्या घरी जन्म झालेलो आहे. काही वर्षानंतर मी यांच्या घरी जन्म झाला. म्हणजे आता मला इथे काही सांगायचं काम आहे का, कसं ठेवणार म्हणून काही सांगायचं काम नाही. म्हणून संत भेटी ही अशी असते. संत भेटी कशी असते, संतालाच माहित नसतं की मी संत आहे म्हणून सांग. विठ्ठल म्हणून संत का जर भेटले ना महाराज तर माणसाचं कल्याण होऊन जातं. पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदया काटका, आलोचनो पटुनेसा, चरण पावलो, फळले बहुत दिवसा, भाग्य संताची का भेट झाली ना, काहीच लागत नाही महाराज. मनुष्य हा मनुष्य न राहता संतच होऊन जातो. त्याला संताची गरज ही कधी लागते, ज्या वेळेस तो स्वतः आचरणातून, विचारातून, अंतःकरणातून भगवंताचे नामस्मरण करतो आणि भगवंताचा एक रूप धरून राहतो. त्याच वेळेस त्याला संताची प्राप्ती होती. आणि संताची प्राप्ती कोणालाही होत नाही.
डायरेक्ट आला आणि संत झाला असं कधी होतं? मागच्या जन्मी त्याला पुण्य लागतं महाराज. आला आणि लगेच संत झाला. ते अवतारी पुरुष, ते अवतार घेतलेले, त्यांचे असं संत गुणी होत नाही. त्याला अवतार घ्यावा लागतो मग ते संत होते. पण संतालाच कळत नाही का आपण संतही आणि देवही. कारण ज्यावेळेस त्याला संत होऊन जाते ना त्यावेळेस त्याला देवाची प्राप्ती करण्याची गरजच लागत नाही. ते स्वतः संत देव होऊन जाते. त्यांना गरज लागत नाही की मी संत आहे, नाही. स्वतः त्यांना हे सांगा, संताला काहीच लागत नाही महाराज. संताला आथरून लागत नाही, पांघरून लागत नाही, गाडी लागत नाही, मोबाईल लागत नाही, घोडी लागत नाही, व्हॉट्सअप नाही, ट्विटर नाही, तुमचा मोबाईल नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही. त्याला काही लागत नाही. फक्त या रे लहान तोडू बस. कुणी या आणि आपला उद्धार करून घ्या बस. संताला कशाचीच गरज नसते. संताला ऐश्वर्य लागत नाही. कारण त्यांनी सगळ्या गोष्टी फक्त भगवंताला वाहून दिलेल्या असतात. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी सर्व भगवंताला अर्पण केलं असतं. त्यात त्यांना काहीही लागत नाही. जसं आपल्याला आज आपण या गोष्टी बघतो, आपल्याला लागतं, गाडी लागते, हे लागतं, ते लागतं, लाईट लागते, सिस्टम लागते, हे लागतं, महाराज लागते, सगळ्या गोष्टी लागत्या. आज आपल्या ज्या गोष्टी लागत्या या संताला काहीही लागत नाही. हेच खरे संत. त्याचे संत भरपूर झाले महाराज. संत लावून घ्यायला लोक लय झाले. स्वतःला संत लावून घ्यायला लोक झाले. पण संताचं आचरण नाही, विचारण नाही, काही नाही, काही नाही. फक्त कसं येईन आणि माझं कसं भांगण, हे संत कलियुगात झाले. खरं तर आता काय पुढे जाऊन काय बोलावं याच्यापेक्षा किती थांबलं बरं. विठ्ठल हरीची प्राप्ती करून घ्यायची आपल्याला, पण संतांच्या माध्यमातून. म्हणजे आपल्याला मध्ये काय करावं लागेल? संत धरावं लागतील, बरोबर ना? पण मला एक प्रश्न आहे महाराज, संत आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते का? होऊ शकते का? आपल्याला कलियुगामध्ये भगवंताची प्राप्ती ही नामाने होऊ शकते. होऊ शकते. कशाने होऊ शकते? नामाने. आपलं नाम तेवढं पाहिजे, तितकं नाम पाहिजे, तितकं आपण वैष्णव पाहिजे. वैष्णव पण 4 प्रकार पडतात. आधम वैष्णव, अधम वैष्णव, अधम वैष्णव, मध्यम वैष्णव, उत्तम वैष्णव. त्या 4 प्रकार पडतात. ते आपला विषय नाही. पण ह्या कलियुगामध्ये आपल्याला भगवंताची प्राप्ती ही होईल का? हा छोटासा प्रश्न आहे माझा. भगवंताची प्राप्ती या कलियुगात आपल्याला होईल का? बरं, हात वर करा. कोणाला असं वाटतं का भगवंताने माझ्या घरी यावं? कोण वाटत नाही? कोण वाटत नाही असं? मावल्या भगवंत आपल्या घरी यावं असं वाटतं तुम्हाला? हात वर करा ना मग. हात वर करा. कोणाला वाटतं भगवंताने आपल्या घरी यावं? हा, पण वाटतं पण असं का भगवंताने आपल्या घरी आलं पाहिजे? वाटतं ना असं? हा, पण असं वाटत नाही का भगवंताने आपल्या घरी येऊन जेवण करावं? वाटतं ना? हा, पण असं वाटत नाही का भगवंताने आपल्या वरती बोलावं? असं वाटत नाही? नाही आला होतो आमच्या घरी, आम्हाला तिकडे बोलू, असं काही असं आपण म्हणत नाही का? अरे महाराज आमच्या घरी येणार ना तुम्ही, पण ना काही बाबा आम्हाला तर बोला. असं असं वाटत नाही तुम्हाला का बाबा भगवंताने आम्हाला वरती बोलावं? आता आभार करता येत नाही का? वाटतं. पण कधी वाटतं महाराज? या संसारातून सर्व गोष्टी उतरत झाल्यानंतर वाटतं भगवंताने आता वरती बोला. ज्यावेळेस या अंतःकरणामध्ये आपल्या सर्व गोष्टी आपल्याला तंतू सरळ भेटताना आपल्याला त्यास असं वाटत नाही भगवंताने वरती बोलावं, फक्त भगवंताने आमच्या घरी यावं एवढंच वाटतं. कलियुगामध्ये भगवंत भेटणं सोपं आहे, पण त्यासाठी आपल्याला नामस्मरण हे महत्वाचं आहे. नाम संकीर्तन साधन वैभवे. नाम संकीर्तन साधन वैभवे. नाम संकीर्तन साधन वैभवे. नाम संकीर्तन साधन वैभवे.
की तुम्हाला पुढे जाऊन करायची गरज नाही. ठाईच बैसोनी करा एक चित्त आणि आवडी आनंद आळवावा. तुम्हाला जो भगवंत आवडतो ना त्या भगवंताची प्राप्ती करून घ्या फक्त नामाने. कारण राम म्हणता रामाची होईल. कलियुगामाची कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाच महत्व आहे. बाकी काहीही करायची गरज नाही. देवापाशी 1 घंटा बसून 2-4 आळवची पुढे जाण्याची गरजच नाही. दुप्पट करायची गरजच नाही महाराज, अजिबात नाही. स्वतःला त्रास आणि दुसऱ्याला बी दम्याचा त्रास गरजच नाही. नामस्मरण एका ठिकाणी बसायचं, आपलं नामस्मरण करायचं आणि कधी करायचं. काळ वेळ त्याला काही काळ वेळ नाम उचलता नाही. कोणताच काळ पाहायचा नाही. काळाला घेणं देणं नाही, काय याची घेणं देणं नाही. फक्त नामस्मरण बसलं तर नामस्मरण करायचं. पण मला सांगा 4 युगामध्ये कलियुगाचं वय किती महाराज? कलियुगाचं वय किती सांगता येईल मला? 4 युग तर माहिती सगळ्याला. 4 युग आहे. सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. 4 युग सगळ्याला माहिती आहे. पण कलियुगाचं वय किती? हा महाराज टाळा आहे का? कारण हे कुणी सांगू शकत नाही, फक्त महंत सांगू शकतात. विठ्ठल कलियुगाचं वय किती आहे? 4,32,000 वर्ष. हे कलियुगाचं वय. आता किती चालू तुम्हाला माहिती आहे? सांगते 1947. पंचांगानुसार असते. पंचांगानुसार जसं चालतं ना तसं. आपल्या मराठी मनानुसार नाही, पंचांगानुसार. आता पंचांगाचं वय चालू आहे 1947 का 46. आता पाठाला बदलत. कलियुगाचं वय महाराज 4,32,000 वर्ष. सतयुगाचं वय किती माहिती आहे? 17,28,000 वर्ष. त्रेतायुगाचं वय किती? 12,96,000 वर्ष. लिहून घ्या, कॅल्क्युलेशन करा. द्वापार युगाचं वय किती सांगता येईल? 8,64,000 वर्ष. हे सगळं जर गणित केलं 17,28,000, 12,96,000, 8,64,000, 4,32,000. प्रत्येक वय 4,32,000 कमी 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 होते महाराज. सतयुगामध्ये जे वय होतं ते 4,32,000 कमी झालं. त्रेतायुगात जे वय होतं ते 4,32,000 कमी झालं. तेच वय द्वापार युगामध्ये 4,32,000 कमी झालं. आणि सरळ कमी होऊन कलियुगाचं वय राहिलं फक्त 4,32,000 वर्ष. सतयुगामध्ये माणसाचं वय होतं 10,000 वर्ष. माणूस जगत होता सतयुगामध्ये. किती वर्ष होता? 10,000 वर्ष. माणसाची उंची होती 32 ते 35 फूट. माणसाची उंची होती 32 ते 35 फूट. म्हणजे म्हणते साधारण 32 आणि 35. ते 4,32,000 कमी झाल्यामुळं वय परत कमी झालं. ते वय आलं 5,000वर. माणसाचं हाईट परत काही कमी झाली. किती वय झाले हाईट? 21 ते 23. परत 4,32,000 कमी झाल्यामुळं माणसाचं वय हे फक्त 1,000वर आलं. 1,000वर. 10,000वरून 5,000, 5,000 डायरेक्ट 1,000. आणि कलियुगामध्ये वय किती आलं डायरेक्ट? 100. 100 वयामध्ये तुम्हाला जे काय करायचं ते करा, नाही तर मारा. 100 वर्ष. 100 वर्षामध्ये हे वयात तुम्हाला काय करायचंय, कशी भगवानाची प्राप्ती करून घ्यायची आहे, काय करायचंय हे तुम्हाला फक्त 100 वर्षात करायचंय महाराज. आता वय नाही. आणि उंची 5 ते 5.5, 6, 6.5 बस. जास्त नाही.
साधारण 5. आता अजून कमी व्हायला लागली, 4.5 व्हायला लागली. आता दुसरे दिवस ते वय वाढायचा कमी व्हायचा ना त्याचं. आता उंचाई कमी व्हायला लागल्या माणसाची, वय कमी व्हायला लागलं. या सगळ्यांचं गणित म्हणजे महायुग, एक युग, 4 युग झालं, चतुर्युग झाले, म्हणजे एक महायुग होतो. त्या महायुगाचं वय 43,20,000 वर्ष. हे एका महायुगाचं वय. यात सतयुग आलं, त्रेतायुग आलं, द्वापारयुग आलं आणि कलियुग आलं. या चाराचं वय जर गणित केलं तर 43,20,000 वर्ष हे झालं एका महायुगाचं वय. हे एका महायुगाचं वय असं ब्रह्मदेवाचे 2000 महायुग झाले पाहिजे. लक्ष देऊन ऐका, किती दिवस झाले पाहिजे? 2000 वर्ष, 2000 वेळेस या गोष्टी झाल्या पाहिजे. महायुग किती झाले पाहिजे? 2000 वेळेस. महायुग 43,20,000 इंटू 2000, 8 अब्ज 64,000 करोड वर्ष. गणित करायचं पहिले लिहून घ्यायचं आणि मग सांगायचं मला बरोबर आहे चुकलं. किती वर्ष झालं? 8 अब्ज 64,00,000 वर्ष. हे झालं फक्त ब्रह्मदेवाचा एक दिवस. काय झाला? ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस झाला, एक दिवस. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनु मरून ते महाराज. 14 मनु. मनु म्हणजे ज्याने स्वतः मनाची इच्छा घेतलेली, मी कधी मरण, इच्छा मरण असणारे लोक किती मरते? 14. त्याच ब्रह्मदेवाचा फक्त एक दिवस होतो, एक दिवस. आणि ज्या वेळेस ब्रह्मदेवाचा एक दिवस पूर्ण होतो ना, 24 घंटे, 8 अब्ज 64 करोड वर्ष, जेव्हा एक दिवस कंप्लीट होतो ना ब्रह्मदेवाचा, त्यावेळेस भगवान विष्णूची फक्त पापणी लावून उघडते. काय होती? भगवान विष्णूची फक्त पापणी लावून उघडते. मग मला सांगा, त्या भगवंत आपल्याला प्राप्त होईल का? विठ्ठल तो भगवंत आपल्याला प्राप्त होईल का? त्याला ठेवायचं कुठं? त्याला आणायचं कसं? ही पृथ्वी दिसते ना, पृथ्वी. माझ्यासोबत चला इथून, मी सांगतो तुम्हाला पुढे जायचं आपल्याला. इथून माझ्यासोबत चला फक्त. आता आपण कुठे? दौलताबादला, देवरी किल्ल्यावर, बरोबर. आता इथून आपण बस स्टँडला गेलो, माझ्यासोबत चला सगळे. कुठे गेलो? बस स्टँडला. बस स्टँडवरून आपण डायरेक्ट याला गेलो, तिरुपती बालाजी, डायरेक्ट खाली तिकडं राम सेतूला गेलो. कुठे गेलो? राम सेतू. आले सगळे? कोण आले मागं? सगळे आले ना. राम सेतूला आलो. राम सेतूला आपण आता बघतोय. पुढं राम सेतूच्या तिथून पलीकडं समुद्राच्या पलीकडं. अजून पुढे गेलो, समुद्राच्या बाहेर तिकडे गेलो. अजून देश लागले, तिथून पुढे गेलो. संपलं. आता काही नाही, आता ते पृथ्वी संपली. आता ते म्हणते बाबा एक तर इकडे जा ना, मग इकडे जा. इकडं पुढं इकडं, एक तर इकडं जा ना, मग डायरेक्ट इकडे जा. संपलं आता, म्हणजे पृथ्वी संपली. सगळे आले ना. अरे तिथून पहा दौलताबाद कुठे आहे? दौलताबाद तिथून पहा. देवगिरी किल्ला कुठे आहे? किंवा देवगिरी कुठे? कुठून पहा? तिथून. दिसली का सगळ्याला? सगळ्याला दिसली का? ज्यावेळेस पृथ्वी आपण वरून बघतो सॅटेलाईटवर, तेव्हा ती पृथ्वी फक्त गोल दिसती महाराज, गोल. काय दिसती? फक्त गोल. ह्या आकाशाचं आजपर्यंत मोजमाप झालं नाही, म्हणून तर आपण आकाश म्हणतो. त्याचं मोजमाप झालं का? नाही. ह्या पृथ्वी फक्त गोल दिसती, कारण आपल्या डोळ्याची जे बुबुळ आहे हे फक्त गोल असते, म्हणून आपल्याला ती गोल दिसते. कोणती सॅटेलाईट आपण जेव्हा बघतो ना, तेव्हा ती फक्त गोल दिसते, गोल. काही आपला आकार दिसत नाही कोणत्या आकाराची. तिला आकारच नाही महाराज, ती फक्त गोल दिसते अशी. कारण सॅटेलाईट फक्त असं घेतं, असं असं, त्याला आकार नाही, ती गोल दिसतं. असे किती ब्रह्मांड, अनंत ब्रह्मांड आहे. असे किती? तिचं माप होत नाही, तिची गिनता नाही. असे अनंत ब्रह्मांड, अनंत सूर्य जो भगवान बघतो, तो भगवान तर आपल्याला प्राप्त होईल का? होती जाती दृष्टी पाहे होती जाती दृष्टी पाहे
आपल्याला तसं ते वाटतं का हे गोल आहे, पण असे किती ब्रह्मांड तर भगवान परमात्मा असे किती त्याचे अनंत हे रूप आहे, अनंत आहे. पण त्याला फक्त आवडलं कोणी, भक्ताने आवडलं, भक्तालाच तो भक्त झाला. पण काय सांगायचं म्हणजे तो फक्त भक्तालाच झाला, तो कोणाला झाला नाही. जिथं भक्त तिथं भाव तिथं देव. बस आता एकदा प्रेमाने मोठं भजन करा आणि 5 मिनिट आपण कीर्तन सेवा संपू, कारण आपल्याला वेळ जेवायचं. झाला. 1 तास आम्ही उशिरा झाला, आमच्याकडूनच थोडंसं 1 तास उशिरा आलो आम्ही, त्याबद्दल एकदा सगळ्यांची क्षमा मागतो. कारण पहिलंच कीर्तन होतं, महाराजांनी तारीख दिली, त्यांचे उपकार झाले. कारण गुरुबंधू आहे आणि या क्षेत्र ठिकाणी कीर्तन व्हावं असं. कीर्तन मी काही कीर्तनकार नाही, परंतु काहीतरी माहीत आहे म्हणून सांगतो. आणि या एवढ्या मोठ्या फळावर महाराजांनी मला आमंत्रित केलं आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला का कीर्तन होईल. या महाराजाचे मी एकदा पुनश्च धन्यवाद करतो, अक्कल धन्यवाद करतो. एकदा प्रेमाने सगळ्यांनी भजन करा. विठो पार घुमाई आपण संपवतोय, कारण वेळ फार नाही आणि पंगत बाकी आहे. आणि हरिप्राप्तीची जर आपल्याला हरिप्राप्ती जर करून घ्यायची असेल तर ते आपल्याला सर्वात पहिले संताचं चरण धरावं लागतील. आणि संत हे तुम्ही ठरवा, मी तुम्हाला सांगत नाही. मी फक्त सांगण्याचा प्रयत्न केला. संत तुम्ही ठरवायचा, संत कोण आणि संताची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि संत कुणाला म्हणायचं. संत भरपूर होऊन गेले, आवली होऊन गेले, नाथ महाराज होऊन गेले, बहिणाबाई होऊन गेल्या, नामदेवराय होऊन गेले, भरपूर संत झाले. त्यांचे अभंग आहे भरपूर आहे. माऊलींनी तर उघडं करून दिलं, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा आणि मंत्र हा जपावा सर्व काळ. संत कुणाला म्हणायचं हे तुम्ही ठरवायचं, संत मी सांगत नाही. संत आता कलियुगामध्ये भेटणं अवघड आहे, हेच महाराज अभंगाच्या प्रथम त्यांना सांगतात. हरी हरी झालेली सेवा सर्व मायबापाच्या चरणी सादर करतो, समर्पित करतो. आणि नाथ महाराजांच्या चरणी, स्वामी जनार्दन स्वामीच्या चरणी अर्पण करतो. आलेल्या सर्व आपल्या तुमच्या मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आलेल्या माझ्यासोबत सर्व मंडळाची मंडळांचे मी आभार मानतो. आलेले मृदुंगाचार्य, गायनाचार्य, नवीन महाराज, आमचे गुरुबंधू, सर्व बाबा, सर्व विनेकरी. सिस्टम 1 नंबर होती. सिस्टमला काही बोलायचं कामच नव्हतं. 1 नंबर सिस्टम झाली. आवाज या ठिकाणी मला ओढू लागतं. एकदम शांत ते कीर्तन झालं. थोडं झालं, मला माहिती आहे टाईम नाही पुरला, भरपूर सांगासारखं होतं. नाथ महाराजांचा अभंग 4 चरणाचा होता, पण 4 दिवस न सुटण्याचा होता. 4 दिवस सुटला नसता मला. 4 दिवस इतकं चिंतन होतं. कारण संत हे संताचे प्रमाणच एवढे, संत एवढे सांगितलेले की त्या संताची गिनतीच.
म्हणून संत सांगायचा प्रयत्न केला. आणि संत असाच असन किंवा हाच असन असं सांगत नाही. मी सांगतो तुम्हाला, संत हे स्वतः आपल्या आई वडिलांना म्हणा, संत स्वतः बना, स्वतः आचरण करा, स्वतः काहीतरी करा, स्वतः संत होण्याचा प्रयत्न करा. संता मागं फिरून कलियुगामध्ये आपला वेळ वाया घालू नका. पण सांगणार आज मी, संत स्वतः होण्याचा प्रयत्न करा. करायचं काय? थाईचं बैसोनी करा एक चित्त. स्वतः आचरण करायचं, लोकांना चांगलं म्हणायचं. वाईट जर लोक आपल्याला म्हणले तरी त्याला राम. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची कितीतरी असं उदाहरण देता येईल आपल्याला. 21 वेळा जर थुकले, 21 वेळेस, काही 108 वेळेस आहे, पण ॲक्च्युअलमध्ये 108 वेळा नाही, फक्त 21 वेळा थुकले होते. पण कसे थुकले होते? कपडे घातल्यानंतर थुकला होता माणूस. येवन ज्यावेळेस महाराज आंघोळ करून येणार, घरी जाणार, कपडे बिपडे सगळं घालणार, गंध बिंद लावून पूजा करणार, त्यावेळेस जेव्हा येतील बाहेर त्यावेळेस थुकला होता. असं 21 वेळ झाला होतं. महाराजांकडून काहीतरी घ्या. शांती ब्रह्म एकनाथ महाराज संत म्हणा. त्यांचे अभंग आहे, भरपूर अभंग आहे. एकादश स्कंदामध्ये मांडलित केलेलं आहे. भरपूर अशा गोष्टी आहे. पण संत हे होऊन गेलेले बघा. आता कलियुगातले संत हे आपल्याला फक्त चुना लावण्यासाठी, चुना त्या तंबाखू रडी फक्त चुनाच लावायला बसलेले ते आपल्याला. म्हणून कलियुगी बहुसंत झाले. आपल्याला संत आपल्याला होऊन गेलेले लोक, माऊलीची ज्ञानेश्वरी आणि गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्या अवलोकन करण्यासाठी चांगल्या आहेत. ते संत घ्या, त्या संताचं डोक्यात घ्या आणि चांगले वागा, चांगले राहा. आयुष्य फार थोडं आहे. आपल्याला कधी मरण येईल, आपण कधी जाऊ याचा क्षणाचाही भरोसा नाही महाराज. एका क्षणात काय होईल, होताचा नव्हता होतो, असं होतं. त्याच्यासाठी राहिलेला वेळ हा भगवंताच्या नामस्मरणामध्ये घाला, एवढं सांगतो आणि शिवला प्रमाण होतो. ज्ञानेश्वर माऊली